लिंगपिसाट अशोक खरात याचे विरोधात शिवसेना नेते माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांची पत्रकार परिषद। लिंगपिसाट प्रकरण हे केवळ एक सामान्य गुन्हा नाही तर संपूर्ण यंत्रणेला हादरवणारे प्रकरण आहे। अशोक खरात यांचा हा उद्योग 2003-2004 पासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात पोलीस यंत्रणेच्या नाकाखाली सुरू होता। नाशिकमध्ये पोलीस कमिशनर कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आणि पोलीस अकॅडमीसारख्या महत्त्वाच्या असताना असा उद्योग वर्षानुवर्षे सुरू राहणे हे खरोखरच धक्कादायक आहे। यामध्ये आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे सार्वजनिक निधीचा वापर। पर्यटन विभागाने, ज्याचे नेतृत्व जयकुमार रावल करत होते, लिंगपिसाटच्या संस्थेला 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला गेला। हा निधी नेमका कोणत्या आधारावर दिला गेला हा एक मोठा प्रश्न आहे। जर शासनाला याची माहिती नव्हती तर ते प्रशासनाचे अपयश आहे, आणि जर माहिती असूनही कारवाई झाली नाही तर हा अधिक गंभीर प्रकार आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला, त्यामुळे त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे। पत्रकात माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आपली मागणी स्पष्ट केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि जनतेसमोर संपूर्ण सत्य यावे। हे केवळ एका प्रकरणाचा प्रश्न नाही तर न्याय, पारदर्शकता आणि प्रशासनावर विश्वास टिकवण्याचा प्रश्न आहे। गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री त्याच्या आश्रमाला भेट देतात आणि ठराविक कालमर्यादेत चौकशी संपली पाहिजे। त्याच्या चौकशीला मुदतवाढ, शिंदे समितीला मुदतवाढ असं नाही। किती दिवस पक्के करा, पण 4 तारखेला तो अहवाल आलाच पाहिजे, तरच हे थांबेल, नाही तर थांबू नाही शकत। आणि माझं म्हणणं असं आहे की त्या भावापेक्षा लिंगपिसाट अशोक खरातपेक्षा जास्त जबाबदारी कोणावर दिसेल तर यांच्यावर आहे। अस्कर वाघ, धर्म भास्कर, आसाराम बापू, कीर्तनकार, महाराज झाले ते सगळे राम रहीम, तो चक्र पूजा करायचा जमिनीच्या खाली। मी राज्य शासनाकडे मागणी करतोय आणि उद्या देशाच्या पंतप्रधानांना पत्र देणार आहे कि आप कौन से हिंदू धर्म का रक्षण कर रहे हैं। भारत मीट एक्सपोर्ट, बीफ एक्सपोर्ट में 2014 में 9वें स्थान पर था, वो अभी बीफ एक्सपोर्ट में दुनिया में दूसरे नंबर पर है। ये कौन से धर्म की प्रगति है? हिंदुस्तान हमारी माँ है और इजराइल हमारा बाप है। यह कौन सा हिंदू धर्म है? और वाक्य ने लक्षात घ्या। सरकार में थोड़ी भी शर्म बाकी हो तो सुप्रीम कोर्ट के सिटिंग न्यायाधीश जस्टिस इनकी अध्यक्षता में एक कमेटी नियुक्त करो और 3 महीने में उसके रिजल्ट लाओ। और ऐसे जो बाबा लोगों के कई जगह हिंदुस्तान में आश्रम हो, इस सबकी जांच हो जाए। पर्यटन मंत्र्यांनी हा निधी जो दिला 1.5 कोटींचा तो 2018 मध्ये दिल्याचं सांगताय, तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे सगळ्याच गुप्त माहिती आतापर्यंत येत असताना त्यांनी अशा पद्धतीचा निधी दिलाय हे याच्या आधी तुमच्या कानावर आलं होतं?
आलं होतं माझ्याकडे जो जी आर आहे 7 पानाचा काय, पण मला काय माहिती आहे हा लिंग पिसाचं आश्रम आहे. अशा स्वयंघोषित किती बाबांना निधी दिला असेल जयकुमार रावलांना? आता तुम्ही माहितीचे अधिकार मागवले येस. काय, काळजी करू नका, 1 महिनाभरात तुमच्याकडे येईल. 1 कोटी रुपये रावाने त्यांना दिले, त्यापेक्षा काय कमी नाही तर द्या. देवेंद्र फडणवीस सारख्या कपटी माणसाला, कारस्थानी माणसाला काय घडतंय माहीत नव्हतं असं कसं म्हणता येईल? देवेंद्र फडणवीसांनी नाशिक जिल्ह्यात दत्तक घेतला होता. दत्तक बापाला माहीत नव्हतं का की आपला मुलगा काय करतोय? जयकुमार रावल यांनी कशाच्या आधारावर निधी दिला? अशा किती संस्थांची त्यांच्याकडे मागणी आली होती आणि किती संस्थांची त्यांनी मान्य केली, हे खुलासेवा झालं पाहिजे ना. आणि खराच लिंग पिसळाचं मूत्र, कपसीचं ते परदेशातलं मध आणि विवेकला असं एकत्र करून जे काय वहाने जग तयार होत होतं ते जयप्रकाश जयकुमार रावलांनी घेतलंय का? जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याची चौक कशी लागली? त्यांच्यासारखी होती, कोकणसारखी होती, काय कळायला पाहिजे ना. आपली काय मागणी असेल अण्णासाहेब? या सर्व प्रकरणाची चौकशी हे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये. याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती audio jungle.